कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे खेड एसटी प्रशासनावर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरीतील दौऱ्यासाठी जिल्हाभरातून सर्व बस स्थानकातून एसटी बसेस रवाना झाल्या आहेत। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली स्वतःचा उदो करण्यासाठी शिंदे गटाच्या सभेला गर्दी करण्यासाठी मोठ्या संख्येने दापोली मतदारसंघातून एसटी बसेस रत्नागिरी येथे सोडण्यात आल्या आहेत। त्यामुळे एसटी बसेस कमी असल्या कारणाने सकाळपासूनच मोठ्या संख्येने प्रवासी एसटी स्टँड खेड येथे तात्काळ बसले होते। ही माहिती संजय कदम यांना कळताच त्यांनी त्वरित एसटी स्टँड खेड येथे धाव घेतली। आधीच तालुक्यामध्ये पुरेशा बसेस नाहीत, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली या कार्यक्रमासाठी शिंदे सरकारने एसटी बसेसचा वापर केलाय। त्यामुळे स्थानिक लोकांना तसेच प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागलाय। या बाबतीत संजय कदम यांनी निषेध व्यक्त करत स्वतः थांबून गाड्यांचं नियोजन केलं व दिवसभर गाड्यांचे योग्य नियोजन न झाल्यास आक्रमक पवित्रा घेणार असल्याची सक्त ताकीद दिली आहे। सदरवेळी उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन, विभाग प्रमुख दत्ता भिलारे, विभाग प्रमुख अंकुश कदम, माजी नगरसेवक राजू संसारे, मंदार शिर्के, स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।